नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। हो, अगदी थंबनेलला पाहिलं तुम्ही, अगदी बरोबर आहे। आज आपण पालकपासून अगदी रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर घरच्या साहित्यात कसा बनवायचा सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी सुंदर आहे, सोपी आहे, अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथे पालकची एक जुडी घेतलेली आहे, स्वच्छ साफ करून घेतली आहे निवडून सुरुवातीला। आणि निवडून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ बघा धुवून घ्यायचे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता बघा इथे आपल्याला जास्त सुद्धा बारीक कट करायची नाही। तर बघा या पद्धतीनं काप करून घ्यायचे। 2-3 ठिकाणी काप मारले की अगदी बघा मोठी जास्त सुद्धा मोठी पानं ठेवायची नाही। तर 2-3 काप मारले की बरोबर आपली ही भाजी कट होते। तर आता ही भाजी संपूर्ण आपल्याला कढईमध्ये घालायची आहे। एक जुडी घेतलेली आहे इथे आणि याच्यावरती बघा फक्त अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। आणि आता हे आपल्याला बघा पालक शिजवून घ्यायचे पाण्यामध्ये, जास्त सुद्धा शिजवायची नाही, नाहीतर मग त्याचा पूर्ण कलर चेंज होतो, कलर जातो, हिरवागार जो कलर असतो तो बऱ्यापैकी निघून जातो पाण्यासोबत। म्हणून बघा आपल्याला जास्त सुद्धा इथे शिजवून घ्यायची नाही। तर आता बघा खालवर करून अशी या पद्धतीने सर्व शिजवून घेतली की आता आपल्याला बघा इथे व्हिडिओ दाखवते या पद्धतीनं शिजवायची आहे। देठसुद्धा घेतली तरीही चालेल। आता ही आपल्याला गॅस बंद करून दिला आहे मी। गरम गरम आपल्याला ही भाजी सर्व अशी उचलायची आहे आणि एका मोठ्या बाउलमध्ये आईस क्यूब किंवा थंड पाणी असेल तुमच्याकडे, बर्फाचं पाणी, तर त्याच्यामध्ये थंड पाण्यामध्येच आपल्याला ही सर्व भाजी टाकून घ्यायची, जेणेकरून आपल्या ह्या भाजीचा कलर हिरवागार असाच्या असा राहील। यासाठी ही ट्रिक एक नक्की लक्षात ठेवा। तर बर्फाच्या पाण्यामध्ये बघा इथे आता आपण काढून घेतलेली सर्व भाजी, पूर्ण भाजी आता आपल्याला निथळून पानं फक्त आपल्याला उचलायची आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत। तर आता थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि छान अगदी याची प्युरी बनवून घ्यायची आपल्याला। आता त्याच्यासोबतच आपल्याला भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा वाटून घ्यायची आहे। तर आता कोथिंबीर घातली आहे, आता झाकण लावायचं आणि छान अगदी प्युरी बनवून घ्यायची आहे। इथे आपली हिरवीगार अगदी बघू शकता प्युरी तयार झालेली आहे। आपण हे सर्व थंड पाण्यात टाकल्यामुळे अगदी कलर जशाचा तसा राहिलेला आहे। तर आता जे आपण शिजवलेलं पाणी होतं तर टाकून द्यायचं नाही, ते आपल्याला नंतर भाजीला उपयोगाला येईल। तर इथे आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे पोह्याचे तेल घातलं, तेलासोबतच एक मोठा चमचा बटर घातलेला आहे। पहिलं सुरुवातीला तुम्ही तेलच घाला आणि तेलासोबत बटर घाला, जेणेकरून बटर करपलं जाणार। तेल आणि बटर छान अगदी गरम झालं की बघा बटर वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे 1 चमचाभर, सोबतच 2 इथे लाल मिरच्या मी घातलेल्या आहेत फोडणीमध्ये। आता बघा आलं किसून घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि लसूण पाकळ्या कट करून घेतलेत 8 ते 10। तर हे दोन्ही आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। शक्यतो करून इथे लसूण पाकळ्या ठेचून घेण्यापेक्षा किंवा आलं लसूणची पेस्ट घालण्यापेक्षा अशा पद्धतीने लसूण कट करून घातला आणि आलं थोडंसं किसून घातलं की अतिशय सुंदर पदार्थ लागतो। तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर इथे अगदी बारीक मी चॉपरमधून कांदा कट करून घेतलेला आहे, तो कांदा इथे मी घातलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा मोठा आणि बघा अर्धा कांदा असा 1.5 कांदा इथे वापरलेला आहे। तर कांदा छान परतवून घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी मिरची बारीक अगदी एका मिरचीचे 2 भाग करून अशी बारीक कट करून घालायची आहे। मिरची घातली, सोबत त्याच्यासोबत टोमॅटो घातलेला आहे, टोमॅटोसुद्धा 1.5 टोमॅटो मोठा कट करून घातला आहे बारीक। आता हे सर्व अगदी मऊसूत शिजण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। जितकं आपल्याला भाजीसाठी लागणार आहे तितकं मीठ घातलं तरीही चालेल। आता छान आपल्याला झाकण ठेवून मस्त अगदी मऊसूत कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनटानंतर लो फ्लेमवरती छान शिजवून घेतलेलं आहे। आता बघा 3 ते 4 मिनटानंतर इथे बघू शकता टोमॅटो आणि कांदा अगदी छान मऊसूत शिजले गेलेले आहेत।
थोडंसं चमच्याने दाबलं की अगदी बघा मऊसूत झालेले दिसतात. तर आता पुढे याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि इथे पाऊण चमचा मिरची पावडर घातली आहे. त्याच्यासोबतच धना पावडर घातली आहे अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा घातलेली आहे. इथे एक्स्ट्राचे कोणतेही मसाले जास्त घातलेले नाहीत आणि याच्यासोबतच आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. आता मिरचीसुद्धा आपण घातली आहे, सुकी मिरची किंवा हिरवी मिरची. जर तुम्हाला इथे मिरची पावडर जर कमी वापरायची असेल, थोडंसं तिखट कमी असेल हवं, तर तुम्ही मिरची पावडर अर्धा चमचा घालू शकता. इथे आम्हाला थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी इथे बघा थोडंसं तिखट म्हणजे पाऊण चमचा घातलेलं आहे. आता हे सर्व मसाले छान शिजावे यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी आपण जे पालक शिजवलेलं पाणी होतं तर त्याच्यातीलच 2 ते 3 चमचे पाणी घातलं मी आणि छान मसाला झाकण लावून मस्त शिजवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मसाला छान शिजवून घेतला की अगदी तेल सुटेपर्यंत की अगदी पदार्थाची चवसुद्धा बघा दुपटीने वाढते. तर आता इथे आपण जो पालक प्युरी बनवून घेतली होती तर ती पालक प्युरी बघा हिरवीगार कलर बघू शकता, काय सुंदर सुरेख आलेला आहे. तर अशा पद्धतीने तीसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता एक टीप महत्त्वाची म्हणजे असा जर तुम्हाला पालकचा कलर हिरवागार शेवटपर्यंत टिकवायचा असेल तर तुम्ही मिरची पावडर थोडीशी कमी वापरू शकता. त्याच्याने काय होतं हिरवागार कलर राहील. इथे मी थोडीशी जास्त वापरली त्यामुळे थोड्याशा कलरमध्ये फरक पडू शकतो. आता बघा दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा चमचा बटर टाकलेला आहे मी. बटर छान वितळलं की त्याच्यावरती आपल्याला हे पनीर बघा, जितकं पनीर तुम्ही इथे मी 150-200 ग्राम पनीर वापरलेलं आहे. तर इथे आता हे पनीरसुद्धा बघा बटरवरती छान फ्राय करून घ्यायचं किंवा तुम्हाला करायचं नसेल फ्राय तर असं जरी टाकलं तरीसुद्धा टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही. तर इथे थोडंसं बटर बघा परतवून घेतलं आहे, पनीर थोडंसं बटरवरती परतवून घेतलं आहे आणि आता ते साईडला ठेवलेलंच आहे. तर बघा आपला पालक जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगदी किंचित म्हणजे चिमूटभर पण नाही इतकं आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे. बघा ही रेस्टॉरंटमध्ये जायफळ थोडंसं किसून घातलं जातं याच्यामध्ये, त्याच्यामुळे बघा आपल्याला चवीमध्ये सुद्धा थोडंसं फरक जाणवतो. पण जास्तसुद्धा घालायचं नाही, त्याच्याने मग आपल्याला जायफळची चव याच्यामध्ये माहीत पडेल. तर बघा अगदी थोडंसं चिमूटभर घालायचं आहे किसून. तर किसून घातलं जायफळ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केलेलं होतं तर ते पनीर फ्राय केलेलं घालून घेतलं आणि जे आपलं पाणी शिल्लक राहिलेलं होतं तर ते पालक शिजवलेलं ते संपूर्ण पाणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जास्त तुम्हाला जर घट्ट करायचं नसेल तर तुम्ही पातळ म्हणून अजून थोडंसं वाढवू शकता किंवा या पद्धतीची ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता. तर आता बघा इथे 2 चमचे साई दुधावरची फेटून घातली आहे आणि ती साई घातल्यामुळे क्रीमी टेक्स्चर खूप छान येतं पालकला, म्हणून साईसुद्धा आपल्याला छान फेटून घालायची आहे. ती घातली, मिक्स करून घेतलं आणि नंतर बघा एका तडका पॅनमध्ये आपल्याला छान असा तडका करायचा आहे. बटर घातलं आहे 2 चमचे, सोबतच कट करून घेतलेला 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 2 लाल मिरच्या घालायच्या आहेत. त्याची फोडणी कडकडीत फोडणी आपल्याला याच्यावरती घालायची आहे बघा आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे. ज्याच्याने आपलं जे बटर घातलेली जी फोडणी आहे त्याचा फ्लेवर खूप छान येतो, सुगंध घरभर पसरतो झाकण काढल्यानंतर. आणि आता बघा आपली ही सर्व पनीर इथे तयार झालेलं आहे. पालक पनीर काढूनसुद्धा घेऊया आपण एका डिशमध्ये. कलर बघू शकता आणि खूप सुरेख कलर आलेला आहे, शिवाय खूप टेस्टी बनलेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा सोप्या पद्धतीने झटपट होणारं हे पालक पनीर अगदी रेस्टॉरंटच्या स्टाईल चवीचं नक्कीच बनवू शकता. कमी वेळामध्ये सुद्धा बनतं आणि घरातल्या उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये. फक्त तुम्हाला इथे बटर वापरायचं नसेल तर नसेल तर तुम्ही तूप वगैरेसुद्धा वापरू शकता, तुपाचा तडका देऊ शकता. तर अशा पद्धतीने नक्की तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. तर रेसिपी आवडली असेल
तर अजूनही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचेल. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंट करून जरूर सांगा. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.